नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ॲज अ इंटर्न म्हणून आता इकडे केदार आणि युवराज या दोघांनीही MNN जॉईन केलेला आहे. आणि मग तिथे केदारला जेव्हा तारिणी ऑफिसमध्ये टिफिन द्यायला येते तेव्हा केदारला सुद्धा धक्का बसलेला आहे. कारण तारिणीला एक गोष्ट समजलेली आहे, ती म्हणजेच MNN कंपनीमध्ये MNNच्या ऑफिसमध्ये एक बंद खोली आहे आणि त्या बंद खोलीमध्ये JPC मेडिकल फॅक्टरीचा डेटा आहे आणि तो डेटा मिळवण्यासाठी त्या बंद खोलीत जाणं गरजेचं आहे. ही जी लीड असते ती तिला मिळालेली असते आणि ती लीड दिलेली असते ती म्हणजेच कौशिकीच्या नवऱ्याने, इराच्या बाबांनी. आणि त्यामुळं तारिणी ऑफिसमध्ये आलेली आहे आणि जेव्हा केदार तिथे शोध घ्यायला जातो तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडणार आहे. तारिणी स्वतः केदारच्या तिथं आहे. केदारला तिने सांगितलेलं आहे गोष्टी कशा पद्धतीने आहेत आणि जी ऑथराइज्ड ॲक्सेस ओनली तिथे लिहिलेलं असतं त्या रूममध्ये केदार जातो आणि तो तिथे पंच करत आहे. त्याच वेळी सगळीकडचे सायरन ॲट अ टाइम वाजायला सुरुवात झालेली आहे. सगळ्या ऑफिसमध्ये सायरन वाजत असतात आणि आता मात्र तारिणीला धक्का बसलेला आहे. सगळेजण केदारच्या मागे चाललेले आहेत आणि काय झाले नक्की, ऑफिसमध्ये काय झाले हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र केदार तिथून पळायला लागलेला आहे. केदार हे सगळं तारिणी आणि केदार कसं मॅनेज करणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता केदारने जो इंटरव्ह्यू घेतलेला असतो तो इंटरव्ह्यू एवढा छान झालेला असतो, जो जामखंडेंचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्यामुळं सगळ्यांच्या समोर एक आता तिथे केदारबद्दल विश्वास निर्माण झालेला असतो. केदारचं टॅलेंट समोर आलेलं असतं कारण आजपर्यंत जामखंडेची बोलती कोणीच बंद करू शकलेलं नव्हतं. असा डेटा गोळा केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. हे सगळं खूपच जबरदस्त पद्धतीने झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता केदारला ऑफर दिलेली असते की तू या कंपनीमध्ये जॉईन कर, परंतु केदार सुरुवातीला नकार देतो. मग आता तारेने जेव्हा केदारला या सगळ्या गोष्टी समजवते, त्याला सांगू लागते की केडी, काहीही झालं तरीही ही गोष्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुझ्या लक्षात येत नाहीये केडी, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण हा आपल्या एक मिशनचा भाग आहे आणि आपल्या मिशनचा भाग आहे त्यामुळं तुला या सगळ्यामध्ये लक्ष घालावंच लागणार आहे. तर इकडे फायनली आता केदारने ठरवलेलं असतं आणि तो ब्रेकफास्टसाठी आलेला असतो. तेव्हा तारिणी, दयानंद काका तिथं असतात, कौशिकी जिना उतरून खाली येत असते आणि नेमकं त्याच वेळेस इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे केदार सांगत असतो की मी तयार आहे, मी MNN जॉईन करायला तयार आहे, असं केदार सांगत असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण पाहत असतात कारण केदारने आता ठरवलेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे केदारने स्वतःहून सांगितलेलं आहे की मी तयार आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं आता निशीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अर्धवट डोक्याची निशी जाते युवराजला, त्याचबरोबर पद्मिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगते आणि त्यांना सांगू लागते की केदार जो आहे ना तो MNN जॉईन करणार आहे. आता मात्र हा युवराजला खूप राग येतो. युवराज तिथे येतो आणि म्हणतो, का तुम्ही माझा खेळ केलेला आहे, तुम्ही माझी चेष्टा केली आहे, कारण तुम्ही मला सांगितलेलं होतं की बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या ह्याच्यामध्ये मेंबरमध्ये तुम्ही मला घेणार आहात, पण तुम्ही मला घेतलेला नाहीये आणि या केदारला तुम्ही घेत आहात. आता मात्र कौशिकी म्हणते, म्हणजे तो म्हणतो की या केदारला जी पोस्ट दिलेली आहे तीच पोस्ट मला पण पाहिजे आणि मला पण त्याच पोस्टवरती काम करायचं आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की करायचं काय, या केदारचं या युवराजचं करायचं काय. तर कौशिकी भलती हुशार आहे. कौशिकीने मात्र जबरदस्त अशी युक्ती लढवलेली असते आणि कौशिकी म्हणते की चालेल, ठीक आहे, तुला करायचंय ना काम कंपनीमध्ये, ठीक आहे, आजपासून तुम्ही दोघंही कंपनी जॉईन करताय आणि आपल्या MNN मध्ये तुम्ही जॉईन होताय. इकडे युवराजला खूप छान वाटतं कारण इतके दिवस आपल्याला संधी मिळत नव्हती तर आता मिळाली असं त्याच्या डोक्यात येतं. तेव्हा कौशिकी म्हणते तुम्ही दोघंही जॉईन करताय ॲज अ इंटर्न. इकडे तारिणीला तर खूप आनंद झालेला असतो. तारिणी पाहतच राहते,
पण ॲज अ इंटर्न म्हणून आपल्याला जॉईन करून घेतलं जातंय, या गोष्टीचा धक्का मात्र इकडे खूप मोठा बसलेला असतो. आणि आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. म्हणजेच युवराजला कळतच नाहीये की आता करायचं काय. म्हणजे इथं तर मला इंटर्न म्हणून यांनी घेतलं, मी तर इथं कंपनीचा बॉस होण्याची स्वप्न पाहत होतो, आणि हे सगळं काय झालंय. हा एवढाच विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो म्हणत असतो की नाही, हे सगळं माझ्या चांगलं टे लागलेलं आहे, असा विचार करत तो उभा असतो. इकडे तारिणी आणि केदार या दोघांनाही आनंद झालेला असतो. चांगलाच पचका या युवराजचा झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी म्हणते, हे बघ केदार, आपल्याला त्या कंपनीमध्ये जाण्यासाठी ॲक्सेस हवा होता आणि तो मिळालेला आहे. ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं ती केदारला सांगत असते. केदार म्हणत असतो की हो, आणि हो बॉस, काळजी करायची गरज नाही. मग तयारी झाली आहे का, असं म्हणत कौशिकी आणि दयानंद काका तिथे येतात आणि केदारला विचारू लागतात की, म्हणजे कौशिकी म्हणू लागते की सॉरी हा केदार, म्हणजे तू एवढा छान इंटरव्ह्यू घेतला, पण मी तुला जॉईन करून घेताना ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन करून घेतलंय, याचं तुला वाईट तर वाटलं नाहीये ना. तेव्हा केदार म्हणतो, नाही, काम हे काम असतं, मला त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटलेलं नाही, असं इकडे केदारने स्पष्ट केलेलं असतं. आणि तो सांगतो की मला या गोष्टीचं अजिबात वाईट वाटलेलं नाही. तेव्हा कौशिकी म्हणते, खरंच म्हणजे केदार, तो इतका गुणी आहेस ना, एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने बोलतो, एवढं सगळं. म्हणजे एकीकडे बघ ना, युवराजने अंगाची अगदी त्याच्या लाई झाले, त्याला इंटर्न म्हणून जॉईन कर म्हटलंय, आणि एकीकडे तू किती आनंदाने या सगळ्या गोष्टींची तयारी करत आहे, एवढं सगळं तू करत आहे, तुला जराही त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाहीये. तेव्हा केदार म्हणतो की कौशिकी मॅडम, काम हे काम असतं, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायची गरजच नाहीये, असं तो सांगू लागतो. तेव्हा कौशिकीला खरं तर कौतुक वाटतं आणि दयानंद काकांना सुद्धा कौतुक वाटतं की खरंच हा मुलगा ना वेगळाच आहे. म्हणजे याच्या आईचे जे संस्कार आहेत ना, ते त्याच्यावरती आहेत, हे इथे स्पष्ट दिसत असतं, असं दयानंद काकांना जाणवत असतं. एकीकडे युवराज आणि एकीकडे हा, या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर राग येत असतो, चिडचिड होत असते, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सुद्धा होत असतो दयानंद काकांना. परंतु इकडे मात्र आता कौशिकी दयानंद काकांना म्हणते की चला चला काका, आपण जाऊया, असं म्हणत आता कौशिकी दयानंद काकांना घेऊन चाललेली असते. इकडे मात्र आता केदार आणि तारिणी यांच्या दोघांमध्येही बोलणं सुरू होतं. तारिणी म्हणते की हे बघ केदार, आपल्यासाठी आपलं मिशन महत्त्वाचं आहे आणि आपण ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने गोष्टी होणार आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये हायगाई होऊन चालणार नाही. आपण जे ठरवतोय नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्याचा विचार करायचा आहे आणि त्याच पद्धतीने सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा मात्र केदार म्हणतो, येस बॉस, शेवटी हा मिशनचा भाग आहे आणि आपलं मिशन कंप्लीट करणं ही माझी जबाबदारी आहे, कारण या मिशनसाठीच आपण एकत्र आलेलो आहोत, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत, असं ती सांगत असते. मग मात्र आता तो दिवस उजाडतो. ऑफिसमध्ये केदार गेलेला असतो, छान असं त्याचं काम सुरू झालेलं असतं. त्याच ऑफिसमध्ये आता तिथे युवराज सुद्धा आलेला आहे. युवराज मस्त मोबाईलवर गेम खेळत असतो, केदार त्याचं काम छान पद्धतीने करत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणी तिथं आलेली असते. तारिणी केदारसाठी डबा घेऊन येते. तेव्हा केदार म्हणू लागतो की काय हे बॉस, तू काय आलीस इथं. तेव्हा तारिणी सांगू लागते की मला एक लीड मिळालेली आहे, मला असं असं समजलेलं आहे. केदार म्हणतो काय. तेव्हा तारिणी सांगते की हो, अशा अशा गोष्टी मला कळलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर केदार म्हणतो हो का, म्हणजे तारिणीने मदत घेतलेली असते, ती म्हणजे कौशिकीच्या नवऱ्याची, आणि त्याच्याकडून कळलेलं असतं JPC मेडिकल फॅक्टरीच्या संदर्भातला सगळा डेटा. MNN मध्ये एक अशी गोष्ट आहे, एक अशी जागा आहे, त्या ठिकाणी तो सगळा डेटा ठेवलेला आहे. आता MNN मधली हीच जागा शोधायची असते. MNN मध्ये एक बंद खोली आहे आणि त्या बंद खोलीमध्ये ते सगळं आहे असं सांगितलेलं असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून केदारला ती सांगते. केदार आता त्या गोष्टी शोधण्यासाठी तिथून जातो. बंद खोलीच्या दिशेने तो पोहोचलेला असतो. आता त्याच्याकडे ऑथॉरिटी असते, त्याच्यामुळं तो तिथे ऑथराइज्ड
पंच करत असतो. त्याला असं वाटत असतं की अनलॉक होईल रूम, म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण अचानक सायरन वाजायला सुरुवात होते. सगळीकडचे सायरन वाजू लागतात. म्हणजे एवढी हाय सिक्युरिटी तिथे ठेवलेली आहे. आणि या गोष्टीची जाणीव मात्र केदार आणि तारिणी या दोघांनाही नव्हती. आणि ते दोघं भलतेच आता पकडले जाणार असतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की हे सगळं काय होऊन बसलं. आपण अतिघाई केली, ती करायला नको होती, असं लक्षात आलेलं असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. तारिणी घाबरलेली असते. कौशिकी त्याचबरोबर ऑफिसमधले प्रत्येक जण त्या दिशेने धावत सुटलेले असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. आता मात्र कोणीही शांत राहायला तयार नसतं. प्रश्न उभा राहिलेला असतो की करायचं काय. आणि त्याच वेळी कौशिकी त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले असतात. आणि मग मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो की ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. आता तारिणी मात्र तिथं असते. त्याच वेळी कौशिकी विचारते की हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो की नाही, मी इथे आलेलो आणि अचानक माझा इथे केदार म्हणत असतो की मी इथे आलो होतो आणि अचानक माझा धक्का इथे लागला, त्यामुळे ते वाजायला लागलं. पण कौशिकीला थोडा संशय येईल का का तिचा केदार आणि तारिणीवरती असलेला विश्वास केदार आणि तारिणीला वाचवेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.